असोसिएट स्पॉन्सर डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे, वायुदूत एव्हिएशन, फोकस एज्युकेशन, यशवंत इन्स्टिट्यूट, व्हीनस वर्ल्ड स्कूल्स हडपसर पुणे, स्पेशल पार्टनर स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म श्री तस्मै गुरुवे नमः. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये शिक्षणाचं बीज पेरत फक्त अभ्यासच नव्हे तर त्यासोबत आयुष्यातली महत्त्वाची मूल्ये शिकवत त्यांना घडवणारे शिक्षक आज आपल्यासोबत आहेत. आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे आणि उपस्थितांचे झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तास प्रस्तुत शिक्षण परिषदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या झी 24 तासच्या या शिक्षण परिषदेमध्ये आपण काळानुसार शिक्षणामध्ये होणारे बदल, करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू, कौशल्यपूर्ण शिक्षण, शिक्षणातल्या खेळाचं महत्त्व आणि त्यातल्या करिअर अशा वेगवेगळ्या विषयांवर या शिक्षण परिषदेमध्ये चर्चा करणार आहोत. झी 24 तास शिक्षण परिषद 2024 असोसिएट पार्टनर डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे, वायुदूत एव्हिएशन, फोकस एज्युकेशन, यशवंत इन्स्टिट्यूट, व्हीनस वर्ल्ड स्कूल हडपसर पुणे, स्पेशल पार्टनर स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. आणि झी 24 तास 2024 शिक्षण परिषद या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करते आहे. या परिषदेमागची नेमकी भूमिका काय आहे स्पष्ट करण्यासाठी झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी. नमस्कार. शिक्षण हा गेली अनेक वर्ष, अनेक शतकं, खरं तर हा विषय जितका इव्हॉल्व होत गेला आहे, जितका बदलत गेलेला आहे, तो तितकाच रेलिव्हंट राहिलेला आहे. कुठल्याही काळात शिक्षणाचं महत्त्व हे नेहमीच ज्याला आपण म्हणू शकतो त्रिकालबाधित असं सत्य राहिलं, ते कधीच बदललेलं नाही आहे. प्रत्येक पिढी कुठल्याही काळातली असो ती घडवण्याचं काम केवळ आणि केवळ शिक्षकांनी आणि शिक्षणाने केलेलं आहे. पण हे बदलतं स्वरूप हे कुठल्या अंगाने बदलतं आहे, ते बदलत असताना त्याचा समाज मनावरती काय परिणाम होतो आहे, समाजाच्या शिक्षकांकडून किंवा पुन्हा वायसी वर्सा बघायला गेलं तर शिक्षण क्षेत्राच्या माध्यमांकडून काय अपेक्षा आहेत, या सगळ्यांवरती कुठेतरी एक साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज हा उपक्रम आम्ही इथे राबवत आहोत. त्यामुळे या सगळ्यांसोबत तुम्ही प्रेक्षक म्हणून आणि सगळे मान्यवर जोडले जाल. आजही तुम्ही इथे आलात. आधीच थोडक्यात तुमचे आभार इथे व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे या सगळ्या चर्चासत्रात सहभागी व्हा अशी आपणास विनंती करतो आणि तुमच्याच आपली रजा घेतो. धन्यवाद. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट 33 वर्षे काम करते आहे. इथवर जो प्रवास आहे तो कसा झाला, या सगळ्याचं श्रेय जर द्यायचं म्हटलं तर ते कशाला द्यायचं, कारण मी जसं म्हटलं की पुण्याची ओळख होती, आता जोडूनच पिंपरी चिंचवड हे सुद्धा एक एज्युकेशन हब किंवा आपण शिक्षणाचं माहेर म्हणू शकतो. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही जी संस्था आहे ही 33 वर्षापूर्वी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांनी ही संस्था एक बंद पडलेलं पॉलिटेक्निक कॉलेज जे उमरगेला होतं तिथून हे ट्रान्सफर केलं आणि पिंपरी चिंचवड एक औद्योगिक नगर आहे तिथं ती संस्था त्या काळामध्ये ट्रान्सफर झाली. त्यावेळेस भाऊ खासदार होते आणि ते पिंपरी चिंचवड हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येत होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये ते पॉलिटेक्निक कॉलेज आणलं. बरं. आणि नव्या पिढीला व्यवसाय शिक्षण मिळावी त्याच्या पाठीमागची कल्पना होती. आणि आज 22,000 मुलं ह्या सगळ्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत आणि अत्यंत दर्जेदार शिक्षण देतो आम्ही त्यांना. बरोबर आहे. आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या कामाकडे पाहतो. बरं. फक्त एवढ्यावरच थांबलो नाही तर आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही 3 मोठ्या शिक्षण संस्था ह्या 50 वर्षापासून चालवतो आहे आणि तिथंही 30,000पेक्षा अधिक मुलं शिक्षण घेत आहेत. मी 2 कॅटेगरी आहेत. इकडचा वर्ग शिक्षण घेणारा वेगळा आहे आणि ग्रामीण भागातला शिक्षण घेणारा वर्ग वेगळा आहे. आणि त्यासाठी प्राथमिक शाळा, सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, हायस्कूल्स, कॉलेजेस, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स जे गरीबातल्या गरीब माणसाला कदाचित फी परवडत नाही अशांच्याकरता तो सेक्टर उभा केलेला आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तर शिक्षण हे जीवनामध्ये त्या व्यक्तीला परिपूर्ण करायचं असेल तर त्याला शिक्षणाची झालर असलीच पाहिजे. या पद्धतीने मला वाटतं शिक्षण पाहण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही ह्या ट्रस्टच्या माध्यमातून चालू ठेवलं आहे.
असं वेगळं पण या कॉलेजमध्ये आणण्याचा काय प्रयत्न केला गेला? क्वालिटी एज्युकेशन द्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा शिस्त महत्त्वाची आहे, डिसिप्लिन. ती तिथं आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. दुसरी गोष्ट तो स्टाफ आहे आमचा. मी अभिमानानं सांगेल, आज आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला वी आर पेईंग देम 7th पे कमिशन. आणि मग तो स्टाफ जर त्याला जर चांगली सॅलरी मिळाली, त्याचा माइंडसेट जर आपण चांगल्या पद्धतीने सांभाळला, तर तो स्टाफ चांगलं एज्युकेशन मुलांना देऊ शकतो आणि तिथं आमची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली. तिसरा महत्त्वाचा भाग प्लेसमेंट. प्लेसमेंटमध्ये सुद्धा आज सगळ्या जेवढ्या मल्टीनॅशनल ब्रँडेड कंपन्या आहेत आणि आपल्या ह्या परिसरामधल्या, मग ती चाकणची MIDC असेल, पिंपरीची MIDC असेल किंवा शिरूरची MIDC असेल, ह्या आजूबाजूच्या सगळ्या इंडस्ट्रियल पेरिफेरीमध्ये प्लेसमेंट तिथून खूप मोठ्या प्रमाणात होती आणि खूप चांगले पॅकेजेससुद्धा तरुण मुलांना किंवा मुलींना मिळतात. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की एज्युकेशन क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे लीडिंग राज्य आहे आणि आता ह्याचा दर्जा आम्हाला इंटरनॅशनल लेवलला न्यायचा आहे. आता हे आमचं जे युनिव्हर्सिटी आहे, दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आमच्याकडं 1200च्या आसपास ॲडमिशन झाल्या पहिल्या वर्षामध्ये. जानेवारीत परमिशन मिळाली, आम्ही ऑगस्टला कॉलेज सुरू केलं, युनिव्हर्सिटी सुरू केली. आत्ता आजचे फिगर्स मी इथे येण्यापूर्वीच आमच्या व्हाईस चान्सलरला विचारलं, तर 1680पर्यंतचं ॲडमिशन झालेलं आहे. जो चांगलं क्वालिटी देईल, जो चांगल्या सर्व्हिसेस देईल, जिथं पालकांचा विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन होईल, त्याच विद्यापीठ पुढं जाणार आहेत सांगतो हा. बरोबर. आणि म्हणून हे स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर वी शुड बी टू द मार्क, आणि आम्ही तो प्रयत्न करतो. आमचा तर उद्देश असा आहे की मध्यमवर्गीय आणि गरिबातल्या गरीब माणसांच्या किंवा पालकांच्या मुलांना याचा फायदा कसा करून देता येईल या दृष्टीने आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत असतो आणि बऱ्याचशा अंशी आम्हाला ह्या कामामध्ये यश आलेलं आहे. आणि मी स्वतः BCom LLB झालो आहे, मी MBA झालेलं आहे मार्केटिंग फायनान्समध्ये. इंग्लिश मिडियम मिलिटरी स्कूलमध्ये मला शिक्षण घेण्याचा योग मिळाला. त्यामुळे बेसिकली मला लहानपणापासूनच शिक्षण क्षेत्राची एक आवड आहे. शेवटी आवड लागते प्रत्येकाला. हा, बरोबर आहे. आणि म्हणून मी हे सगळं जे काम करतो एक आवड म्हणून आणि एक सेवा म्हणून. मी कसं बघता पुढच्या काळातलं चित्र, काय साधारणपणे बदल आणखी अपेक्षित आहे? पुढच्या काळामध्ये मला जे दिसतंय की हेल्थ इश्यू हा आता नव्या पिढीचा एक मोठा प्रश्न आहे. आता अगदी आपण जर IAS IPS वगैरे सिलेक्शन झालेली मुलं जर बघितली, आता एक परवा माझ्याच मतदारसंघामधला एक मुलगा तो IAS झाला, तो मला त्याचा सत्कार केला. मी त्याच्याकडे बघितल्यानंतर म्हणलं हा उद्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाल्यानंतर ह्याची पर्सनॅलिटी कशी आहे, ह्याची उंची किती, ह्याची हाईट कशी, ह्याची बॉडी कशी, म्हणजे फिजिकल फिटनेस हा सुद्धा मला वाटतं या पुढच्या काळात पिढींना सांगणं आवश्यक आहे. आपण टिकलं पाहिजे आणि त्या दृष्टीने शिक्षणाचा सुद्धा वेळोवेळी बदल होत गेला पाहिजे. आमच्या शिक्षण परिषदेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. मला माहिती आहे आपल्याला मुंबईला जायचं आहे, पण पुन्हा एकदा धन्यवाद.